रामकृष्ण हरी माऊली. तेथे कर माझे जुळती, पंढरीनाथा चरणी माझे माथा ठेविती. भावे भक्तीने नाम घेता, अंतरी शांती लाभती. आपल्या पंढरीमध्ये आल्यानंतर विठुरायाला नमस्कार केल्यानंतर खरोखरच माऊली मनाला खूप शांती मिळते बघा. परवा दिवशी सायंकाळी विठ्ठल दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे गेलो होतो, परंतु व्हिडिओ थोडासा लेट झाला. आणि चला मग माऊली, आपण या पंढरीचं, आपल्या पावन नगरीचं दर्शन घेऊया. ही नामदेव पायरी आहे आपली. खूप छान दर्शन झालं नामदेव पायरीचं. आणि दुपारचा पोशाख वगैरे पांडुरंगांचा बदलून झालेला होता. चरण दर्शन रांग सुरू झाली होती बघा, पाहू शकताय तुम्ही. सायंकाळची वेळ होती तरी पण ऊन होतच. आणि हे जे शेडनेट टाकण्यात आलेलं आहे ते भाविकांच्या काळजीपोटीच बघा. त्यांना ऊन लागू नये, कोणताही त्रास होऊ नये म्हणून हे मंडप टाकण्यात आलेला आहे. हे आपलं श्री ज्ञानेश्वर दर्शन मंडप. खूप मोठं आहे बघा माऊली आपलं हे दर्शन मंडप. खूप गर्दी होती विठ्ठल दर्शनासाठी, तरी देखील छान असं दर्शन घेतलं. मन अगदी प्रसन्न झालं. माऊली, पंढरपूर म्हणजे फक्त एक तीर्थक्षेत्र नाही, इथे प्रत्येक गोष्टी मागे एक गूढ अर्थ दडलेला आहे. पंढरपूरला हजारो लोक येतात, पण एक असं गुपित आहे जे 90% लोकांना अजूनही माहिती नाही. तर चला मग पाहूया ते काय गुपित आहे. माऊली, आपलं विठुराया, आपलं पंढरपूर म्हणजे एक मंदिर नाही, तो एक अनुभव आहे, एक भावना आहे. तुम्ही कधी लक्ष दिले का विठ्ठलाची मूर्ती कशी उभी आहे? हात कमरेवर ठेवून शांतपणे, अगदी संयमाने. यामागे खूप मोठा अर्थ आहे. असं मानलं जातं की विठ्ठल प्रत्येक भक्ताची वाट पाहत उभे आहेत. ते घाई करत नाहीत, कारण त्यांना खात्री आहे भक्त कधी ना कधी माझ्याकडे येणारच आणि मला भेट देणारच. तर बघा, ही चिमुकली सुद्धा अगदी भावपूर्ण श्रद्धेनं देवाला नमस्कार करतायत. भक्ताला माझी आवड आणि मला भक्ताची आवड हे तर ठाऊकच आहे. मुख दर्शन घेण्यासाठी माऊली निघालो होतो बघा मंदिराकडे. आणि गेट क्रमांक 1 बंद होतं म्हणून गेट क्रमांक 2 कडे चाललो होतो. माऊली, आपण दर्शन तर घेतोच, परंतु लगेच निघून जातो. पण इथेच 90% लोक एक मोठी चूक करतात. ती म्हणजे ते फक्त दर्शन घेतात आणि लगेच निघून जातात. उभा राहिला विठ्ठल पंढरीच्या दारी, भक्तांच्या भेटीची लागली त्याला आस भारी. नाही थकवा नाही कंटाळा त्याच्या अंतरी, कर जोडून वाट पाहे येई का माझा हरी. अहो, आपले विठ्ठल आपल्यासाठी विटेवरी, आपल्या कमरेवरती हात ठेवून उभे आहेत. आपल्या भक्तांच्या येण्याची त्यांना आस असते, पण आपले भक्त लगेच दर्शन घेतात आणि निघून जातात. पण खरी परंपरा काय सांगते माहित आहे का? दर्शन घेतल्यानंतर काही क्षण तिथेच थांबा, डोळे बंद करा आणि मनापासून विठ्ठलाशी बोला. कारण असं मानलं जातं की जेव्हा आपण विठुरायांना नमस्कार करतो, नतमस्तक होतो, त्या क्षणी विठ्ठल स्वतः तुमचं ऐकत असतात. हे गुपित खूप कमी लोकांना माहिती आहे. म्हणून माऊली, पुढच्या वेळी जेव्हा पंढरपूरला गेलात तर फक्त दर्शन घेऊ नका, थोडा वेळ थांबा आणि विठ्ठलांशी मनापासून बोला. कदाचित तुमचं आयुष्य बदलू शकतं. माऊली, तुम्ही कधी पाहिलं आहे का की वारीत येणारा प्रत्येक वारकरी चालून चालून दमतो, थकतो आणि बसण्याचा आधार घेतो, बसतो, हालचाल करतो. पण आपले विठ्ठल सदैव आपल्या कमरेवरती आपल्या भक्तांसाठी हात ठेवून उभे असतात बघा. आपण जेव्हा दुपारची वेळ असते दर्शनाची तेव्हा बघतो की वारकरी दर्शन बंद झालं तेव्हा लाईन मध्ये बसतात,
हालचाल करतात, पण आपले विठ्ठल उभेच राहतात. विठ्ठल कधीच थकत नाहीत, ते उभेच राहतात. पण थांबतो तो आपणच. हात कमरेवर ठेवूनी उभा निर्धारी, भक्त येतील या भरोशावर उभा पंढरीनाथ हरी. तर कसा वाटला व्हिडिओ माऊली? कमेंटमध्ये विठ्ठल विठ्ठल नक्की लिहा.